आपला आवाज कोकण 24 तास। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा निवळी ते बाव नदी दरम्यान वाहतूक करणारा गॅस टँकर लगतच्या नदीमध्ये कोसळल्याने वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडला असल्याचे दिसून आल्यामुळे एकच खळबळ माजली होती। गैस है वो? सब गैस का गाड़ी हो। एलपीजी गैस है। हाँ, खाना बनाने वाला। आग लगेगी ना, सब मर जाएंगे सब। आदमी भागा ना उधर से। स्पीड देखना उसकी कितनी देख। क्या आवाज आ रहा है? घर नहीं आएगा बस। आ गया इधर आ गया। ये सब बंद कर देगा। खत्म भी नहीं हो रहा है वो जल्दी से। लेता है। रविवारी सकाळी हा अपघात झाला असल्याचं वृत्त समजताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, डीवायएसपी निलेश माईनकर यासह सर्व यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी गॅस टँकरच्या धडकेत जखमी झालेल्या टेम्पोमधील सर्व प्रवाशांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचं काम केलं आणि जातीनिशी चौकशीही केली। मुंबई गोवा महामार्गावरील निवळे ते बावनदी दरम्यान गॅस टँकर पलटी झाला असल्याने लगतच्या घरांना एका रिक्षाला आग लागली, परंतु अग्निशामक दलाने तातडीने आग विझवण्याचं काम केल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचं दिसून आलं। भरपूर तिथे हां ओके समीर मार बाकी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।